श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आणि आजचा स्वामी संदेश फक्त आणि फक्त गुरुपौर्णिमे संबंधी आहे. कारण येत्या 21 जुलै 2024 रोजी आहे गुरुपौर्णिमा. आणि गुरुपौर्णिमेसाठी आपण विविध प्रकारच्या सेवा देखील सुरू केल्या असतील. कुठल्या सेवा कराव्या यासाठी मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या स्वामी सूत्र या चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा. त्यासोबतच आजचा स्वामी संदेश देखील शेवटपर्यंत आवर्जून ऐका. कारण आजचा संदेश म्हणजे साक्षात स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेलं मार्गदर्शन आहे. याचं जो कोणी पालन करेल त्याचा आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तर संदेश सांगण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना एकच सांगावंसं वाटतं की स्वामी भक्त हो, आत्तापर्यंत आयुष्यात जे जे झालं ते सगळं अनुभव घेऊन विसरून जायचं. आत्तापर्यंत आयुष्यात जे जे झालं ते सगळं अनुभव घेऊन विसरून जायचं. निराश मात्र कधीही नाही व्हायचं. निराश मात्र कधीही नाही व्हायचं. आता या जगाला सलाम करण्यापेक्षा स्वामींना शरण जायचं. आता या जगाला सलाम करण्यापेक्षा फक्त आणि फक्त स्वामींना शरण जायचं. कारण स्वामीचं उत्तर आहे प्रत्येक प्रश्नाचं, हे कायम लक्षात ठेवायचं. स्वामीच उत्तर आहे प्रत्येक प्रश्नाचं, हे कायमच लक्षात ठेवायचं. स्वामी भक्त हो, जो भक्त स्वामींना शरण जातो त्याला कुणाच्याही पाय पकडण्याची गरज अजिबातच पडत नाही. म्हणून आपल्या आयुष्यात येणाऱ्या सुखादुःखाच्या प्रसंगांना, चढ उतारांना सामोरं जात असताना जर आपण स्वामी माऊलीचा हात धरला तर निश्चितच आपण आपली प्रत्येक समस्या सोडवू शकतो. आपण आपलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकतो. असा जर तुमचाही ठाम विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. आणि आजचा संदेश ऐकायचा असेल तर तुमच्या समोर 3 मूर्ती दिसत आहे. त्या 3 मूर्तींपैकी एक मूर्ती फक्त तुमच्यासाठी निवडा. तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठीची मूर्ती निवडली अशी मी आशा करते. आणि आजचा संदेश काय आहे तेही सांगते. बघा, ज्यांनी 3 नंबरची मूर्ती निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे पुढे बघत चालला तर पायाला काटे टोचतील. आणि खाली बघून चालला तर तुझी दिशाच हरवेल. खाली बघून चालला तर तुझी दिशाच हरवेल. आणि यालाच तर खरं आयुष्य म्हणतात. अशा भरकटलेल्या आयुष्याला योग्य वळण देण्याचं काम फक्त आणि फक्त गुरु करत असतात. अरे तू जसं गाडीतून प्रवासाला जाताना ज्याप्रमाणे असंख्य गोष्टी तुला दिसतात आणि त्या तुझ्या जवळून अगदी पटकन मागे निघून जातात, तसंच तुझ्या मनातील विकारांकडे पहा आणि पाहता पाहता त्यांना तितक्याच पटकन मागे देखील सोडून द्यायला शिक. शोधावया भाकरीला निघाली ती भूक आहे. जन्मताच गरिबी येते ती कुणाची चूक आहे. भूक लागली की खाणं ही प्रकृती आहे. घासातील घास दुसऱ्याला देणं ही आमची शिकवण आहे. तुझ्या घासातील घास दुसऱ्याला देणं हीच आमची शिकवण आहे. म्हणून तुझ्याकडे जे आहे ते जरा दुसऱ्यांनाही वाटून पहा. जे काही तुला शक्य होणार आहे तितकं दान धर्म आणि सत्कर्म तू करत राहा. अरे दान धर्म करणं शक्य नसेल, तशी तुझी परिस्थिती नसेल तरीही तुझ्याकडे शब्द भांडार आहे. आणि त्या शब्दांचा वार समोरच्यावर कधीही दुखापत होईल अशा भावनेने करू नको. तुझ्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द हा फक्त आणि फक्त मायेचा आणि प्रेमाचा निघू दे. आणि जर तू कुणासाठी दान धर्म करत असशील, सत्कर्म करत असशील तर त्या गोष्टींचा अहंकार आणि गर्व कधीही बाळगू नकोस. कारण ती कुवत आम्हीच तुझ्यामध्ये निर्माण केलेली आहे. म्हणून निस्वार्थी भावनेनं आमचं चिंतन करून कष्ट प्रामाणिकपणे करत राहा. त्यासोबतच इतरांना होता होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न कर. निश्चितच तुला आम्ही अशा वेळेस एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 2 नंबरची मूर्ती निवडली त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे तुझं जीवन म्हणजे झोपाळा आहे. झोपाळा जसा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात तो पुढेही येत असतो. तसंच तुझ्या आयुष्याचं आहे. तुझ्या आयुष्यात जितकी दुःख येतात त्याच वेगाने सुख देखील येत असतात. फक्त त्या सुखाकडे बघण्याचा दृष्टिकोन तू बदलायला हवा. तू फक्त आणि फक्त तुझ्या दुःखाला कुरवाळत बसला तर सुखाचा अनुभव तुला कधीच घेता येणार नाही. त्यामुळे
तुझ्या जीवनात घाबरू नको. दुःख जेवढी येतील ना तेवढं सुख देखील येणारच आहे या गोष्टीवर ठाम विश्वास ठेव. तुझ्या मेंदूत अहंकार नसावा. तुझ्या डोळ्यात सदैव आपुलकीच असावी. ओठात गोडवा असावा आणि काळजात आत्मीयता असावी. एवढ्या गोष्टी तुझ्याजवळ असल्या की मग तुला एक चांगली व्यक्ती होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज पडत नाही. जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते. जेव्हा तुझ्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा त्याचा पूर्ण आनंद घे, पण सुखाचा अहंकार कधीच करू नकोस. पण जर वाईट काळ चालू असेल तेव्हा मात्र तुझ्या मनाला सांग की हे दिवस देखील फार काळ टिकणार नाही. तू माझ्यावर तसा विश्वास ठेव आणि स्वतःवरही विश्वास ठेव की हे दिवस देखील नक्कीच बदलतील. तू फक्त तुझे चांगले कर्म करत राहा. तू खचू नकोस. अरे, आयुष्याच्या प्रवासात आमची साथ खूप मोलाची ठरते. जिथे सर्व माघार घेतात तिथे फक्त आणि फक्त आमची शक्ती तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. ज्याला आमचा हात धरून चालणं कळालं तो कधीच एकटा पडत नाही. ज्याला आमचा हात धरून चालणं कळालं तो कधीच एकटा पडत नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 1 नंबरची मूर्ती निवडली त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी सांगतात, तुझ्याजवळ जे आहे त्यातच समाधान मानायला शिक, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवतो. अरे, तुझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक, नकारात्मक घटना यांना तुझी परीक्षा घेण्यासाठी आम्हीच पाठवत असतो. तुझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, आमची भक्ती अजून दृढ होण्यासाठी या गोष्टी घडणं गरजेचं असतं. म्हणून या परीक्षेच्या काळात स्वतःला कमजोर पडू देऊ नकोस. आमच्यावरचा विश्वास डगमगू देऊ नकोस. अरे, आम्ही तुझी परीक्षा घेत असलो तरीही त्या परीक्षेत लढण्यासाठी जी तुला मानसिक, शारीरिक ताकद लागते ना, ती देखील आम्हीच प्रदान करतो. म्हणून तू निश्चिंत राहा. तू तुझं काम कर नेहमी वाहत्या पाण्यासारखं. अरे, तू तुझं काम कर नेहमी वाहत्या पाण्यासारखं म्हणजे काय? तर तुझ्या कामात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल. अरे, ज्याच्याकडे असते आमच्या नामाची भक्ती त्याच्या भोवती असते आमची दिव्य शक्ती. ज्याच्याकडे असते आमच्या नामाची भक्ती त्याच्या भोवती असते आमची दिव्य शक्ती. त्याच्या भोवती असते आमची दिव्य शक्ती. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, गुरुपौर्णिमेनिमित्त हा संदेश तुमच्यासाठी होता आणि तुम्ही कुठली मूर्ती निवडली होती हे कमेंट करून नक्की सांगा आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करा. खात्रीपूर्वक सांगते, स्वामी महाराजांची साथ तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही. त्यासोबतच गुरुपौर्णिमेपर्यंत हा संदेश जितक्या जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या परिवारापर्यंत पोहोचवता येईल तितकं पोहोचवण्याचं काम करा. निश्चितच स्वामी सेवेकरी घडवण्याचं पुण्य तुम्हाला लाभेल. तर आजचा संदेश कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.